साबुदाणा वडा खायचा तो पण बिना फ्राय करता. तर नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत क्रिस्पी असा साबुदाणा वडा, तो पण बिना फ्राय करता अगदी कमी तेलात बनणार आहे, जो खाण्यासाठी तितकाच क्रिस्पी आणि टेस्टी बनतो. इथे घेतलं आहे आप्पे पॅन, त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे घेतलेला आहे साबुदाणा. साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजत घातला होता. आता त्यामध्ये टाकत आहे बटाटा, जो मी बारीक असा किसून घेणार आहे. त्याचबरोबर टाकणार आहे चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरचीचा ठेचा, नुसती हिरवी मिरची आहे, त्याबरोबर शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता याचे छोटे छोटे असे बॉल रेडी करून घेणार आहोत. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये तू थोडी शिजवलेली भगर टाकली तरीही चालेल, किंवा भगर मिक्सरला ग्राइंड करून केलेली पावडर तरी टाकली तरी छान क्रिस्पी होतात. आता याचे छोटे छोटे असे बॉल मी करून घेणार आहे. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये ठेवणार आहे आपले असे छोटे छोटे बॉल आणि हे वडे आता एका साईडने आपण झाकण ठेवून फ्राय करून घेणार आहोत. वरतून थोडंसं तेल सोडायचं आहे, झाकण ठेवायचं आहे, एका बाजूने छान फ्राय करून घेणार आहे. तर एका बाजूने छान फ्राय झाले की हे मी पलटून घेणार आहे. तुम्ही ते बघू शकतात, खूप इझिली आणि मस्त की हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. आता दोन्ही साईडने आपले वडे मी क्रिस्पी होईपर्यंत छान गोल्डन ब्राऊन फ्राय केलेले आहे. इथे क्रिस्पी असे आपले बिना फ्राय करता साबुदाणा वडे खाण्यासाठी रेडी झालेले आहे. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणतेही करा तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मम्मीज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.